नमस्कार मित्रांनो, मी संदीप सिरसाट आणि आपल्या जीनियस कोचिंग क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर बघितला. त्यामध्ये 2.1मध्ये बघितला आपण की क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने फॉर्म करायचे. 2.2 मध्ये बघितलं आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॅक्टराइज मेथडने कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. त्यानंतर 2.3 मध्ये बघितलं आपण क्वाड्रॅटिक स्क्वेअर मेथड. आणि आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.4 मध्ये आपण काय करणार आहे की जो फॉर्म्युला मेथड असणार आहे तो नेमकं कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आणि त्यानंतर एबीसीची किमती कशा फाइंड आउट करायच्या ते आपण आजच्या लेसनमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं चॅनल जर आवडलं असेल तर आपल्या चॅनल बघत असताना खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे. आता सबस्क्राईब लाल कलरचं जे बटन आहे तर त्या सबस्क्राईब चॅनलवरती क्लिक करा आणि क्लिक झाल्याच्या नंतर त्याच्यासमोर एक बेल आयकॉन येईल. बेल आयकॉनला काय करून टाका, तिथं प्रेस करून टाका, म्हणजे जेणेकरून येणारे जे व्हिडिओ असणार आहे तर ते तुम्हाला त्याची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळत चालेल. ठीक आहे. तर आजचा जो टॉपिक असणार आहे आपला तर तो असणार आहे 2.4. त्यामध्ये 2.4 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट बघू आपण. कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स विथ जनरल फॉर्म किंवा टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. ओके, बघा एक क्वेश्चन दिलेला असणार आहे आपल्याला. x² - 7x आणि +5 = 0 हा क्वेश्चन दिलेला असणार आहे. या क्वेश्चनमध्ये काय करायचं की आपल्याला हा जो क्वेश्चन असणार आहे याला काय करायचं, आपल्याला जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करायचे आहे आणि एबीसीच्या किमती व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहे. तशा आपण डायरेक्ट याच्यातही सांगू शकतो की एची व्हॅल्यूज किती असणार आहे. आपल्याला माहिती आहे जनरल फॉर्म जो असणार आहे तो a² + ax² + bx + c = 0 या स्वरूपात असणार आहे. म्हणून एची व्हॅल्यूज किती असणार आहे तर एची व्हॅल्यूज बघा इथं 1 आहे, बीची व्हॅल्यूज किती आहे -7 आहे आणि सीची व्हॅल्यूज किती आहे 5. ओके, पण असं शॉर्टकटमध्ये न सांगता आपण त्याला डायरेक्ट काय करू, सोल्युशनमध्ये अरेंजमेंट करू. बघा सोल्युशन सोडत असताना त्याला थोडंसं रायटिंग करून घ्या. ऑन कम्पेअरिंग इक्वेशन बघा कोणतं इक्वेशन आहे, x² - 7x + 5 = 0 विथ कसोबत कम्पेअर करायचा आपल्याला तो ax² + bx + c = 0 यासोबत कम्पेअर करायचा आहे. त्यावेळेस देन वी गेट, बघा त्यावेळेस आपल्याला काय मिळतंय. बघा आता कम्पेअर करायचं म्हणलं तर ऑलरेडी तो कम्पेअर झालेला आहे. ओके, बरेचसे एक्झाम्पल असे असतात की ते कम्पेअर झालेले नसतात, ते कम्पेअर करावं लागतात आपल्याला. आता हा जर बघितला तो ऑलरेडी कम्पेअर झालेले असणार आहे दोन्ही, म्हणून कम्पेअर झालेला आहे तर तो एकदा आपण तसंच लिहून घेऊ तिथं x² - 7x आणि +5 = 0. ओके, हा कम्पेअर झालेला आहे तर एबीसीच्या व्हॅल्यूज राईट करून टाका तिथं. बघा एची व्हॅल्यूज किती दिसते तिथं तर इथं कोणताच नंबर नाही म्हणून किती असणार आहे 1. बीची व्हॅल्यूज किती असणार आहे तर ती असणार आहे -7 आणि सीची व्हॅल्यूज किती असणार आहे तर ती +5. बघा हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके, त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर सेकंड कशा पद्धतीने येतोय. तर सेकंड नंबरचं इक्वेशन दिलेलं असणार आहे त्याने आपल्याला 2m² = 5m - 5. ओके, बघा हा जो क्वेश्चन दिलेला आहे याला आपण काय करून घ्या तिथं सोल्युशनमध्ये अरेंजमेंट करून टाका. बघा ऑन कम्पेअरिंग इक्वेशन काय दिलेलं आहे तिथं तो 2m² = 5m - 5 विथ कसोबत कम्पेअर करायचा आहे तर तो am² + bm आणि +c = 0 सोबत कम्पेअर करा. इथं x हा व्हेरिएबल होता म्हणून आपण x घेतला होता. आता इथं m व्हेरिएबल आलेला आहे म्हणून आपण काय करतोय तिथं m व्हेरिएबल घेतोय. ठीक आहे, मग आता याला कशा पद्धतीने सोडवायचं ते बघू आपण. इथं जर कधी आता कम्पेअर झालेला आहे का तो बघून घ्या, तर कम्पेअर झालेला नाही येतो. ओके, मग याला कम्पेअर करत असताना काय करा, am बघा 2m² ॲज इट इज तसं ठेवा. सेकंड नंबरला आपल्याला bm पाहिजे तर bm हा इक्वलच्या या साईडला येतोय तर हा जो 5m दिसतोय तर याला काय करा इकडे मध्ये पाठवा, म्हणजे हा प्लस आहे तर तो काय होईल -5m आणि हा जो -5 तर तो मध्ये आल्याच्या नंतर +5 आणि = किती असणार तो 0. बघा या जनरल फॉर्ममध्ये तो कम्पेअर झालेला आहे. मग आता काय करायचं इथं एची व्हॅल्यूज लिहून टाका. एची व्हॅल्यूज किती असणार आहे 2, बीची व्हॅल्यूज किती असणार आहे -5 आणि सीची व्हॅल्यूज किती असणार आहे +5. ओके, बस अशा पद्धतीने तो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर थर्ड कशा पद्धतीने अरेंजमेंट करायचा. क्वेश्चन नंबर थर्ड जो असणार आहे तर तो क्वेश्चन नंबर थर्ड बघा कशा पद्धतीने दिलेला असणार आहे. बघा क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये सांगितलेलं तिथं y² = 7y. ओके, बघा मित्रांनो
हा जर क्वेश्चन आपण व्यवस्थित ऑब्झर्व जर कधी केला तर याचा जनरल फॉर्म काय येतोय, तर इथं कम्पेअरिंग करून घ्यायला लागलं. इथं शॉर्टकटमध्ये लिहू आपण, इथं कम्पेअर विथ कसोबत कम्पेअर करायचा आहे, तो ay² + by + c = 0. बघा ay² ऑलरेडी आलेला आहे, तो by हा जो दिसतोय तर तो काय करायचा आपल्याला इक्वलच्या या साईडला पाठवायचा आहे. म्हणजे बघा y² ॲज इट इज ठेवा. हा जो 7y दिसतोय तो इक्वलच्या राईट साईडला आहे, तर तो काय करायचा आपल्याला लेफ्ट साईडला आणायचा आहे. म्हणजे तो -7y असा होईल. त्यानंतर प्लस कॉन्स्टंट तर याच्यात दिलेलंच नाही म्हणून कॉन्स्टंट आपण 0 घेऊ शकतो आणि = किती असणार आहे 0. बघा हा जर क्वेश्चन बघितला आपण तर या क्वेश्चनमध्ये a ची व्हॅल्यूज किती दिसते 1, b ची व्हॅल्यूज किती दिसते -7 आणि c ची व्हॅल्यूज किती दिसते आपल्याला 0. बघा अशा पद्धतीने आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 2 कशा पद्धतीने सोडवायचं ते. तर बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे तो क्वेश्चन आपल्याला काय करायचा आहे, फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण फॅक्टराइज मेथड बघितली, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स स्क्वेअर मेथड बघितला. आता आपल्याला फॉर्म्युला मेथड कशा पद्धतीने सोडवायचं ते आपल्याला बघायचं आहे. तर आपल्याला हा जो क्वेश्चन दिलेला असणार आहे, बघा हा जो क्वेश्चन दिलेला असेल याला अगोदर काय करून घ्या, तिथं कम्पेअर करून घ्या. इथं लिहून घेऊ आपण ऑन कम्पेअरिंग. बघा कोणतं इक्वेशन दिलेलं आहे तिथं x² + 6x + 5 = 0 विथ कसोबत कम्पेअर करायचं आहे, तर आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे ax² + bx + c = 0 याच्यासोबत कम्पेअर करा. बघा हा जो इक्वेशन दिसतोय तर हा ऑलरेडी कम्पेअर झालेला आहे म्हणून आपण काय करतोय ॲज इट इज लिहून घेऊ आपण x² + 6x + 5 = 0. बघा हा जनरल फॉर्म आणि यासोबत जर बघितला आपण तर बघा x² एक नंबर आलेला आहे, 6x म्हणजे b ची व्हॅल्यू झालेली आहे आणि कॉन्स्टंट बरोबर आलेला आहे. म्हणजे याला आपल्याला वेगळं काही करण्याची गरज नाही, डायरेक्ट तो जनरल फॉर्ममध्ये आलेला आहे. मग जनरल फॉर्ममध्ये आलेला असेल तर काय करा, याच्यामध्ये a ची व्हॅल्यूज फाइंड आउट करा. a ची व्हॅल्यूज किती दिसते आपल्याला 1, b ची व्हॅल्यूज किती दिसते 6 आणि c ची व्हॅल्यूज किती दिसते आपल्याला 5. ओके, मग आपल्याला इथं काय करायचं आहे की अगोदर आपल्याला डिस्क्रिमिनंट काढायचं आहे अगोदर. ओके, अगोदर डेल्टाची व्हॅल्यूज काढून घ्या. तिथं डेल्टाची व्हॅल्यूज कशासाठी काढायची ते आपण डिस्कस करू आता. इथं जस्ट b² - 4ac हा फॉर्म्युला यूज करा. मग यामध्ये काय करायचं आपल्याला, ही जे व्हॅल्यू दिसत आहे या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये ठेवून द्या. तिथं बघा b² दिसतोय, b ची व्हॅल्यूज किती दिसते तिथं 6² मायनस हा 4 ॲज इट इज ठेवा. a ची व्हॅल्यूज किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यूज किती आहे तर तिथं 5 दिसतोय. ओके, याला कॅल्क्युलेट करून घ्या. तिथं 6² किती येतोय 6 6 जार 36 मायनस 4 1 जा 4 आणि 4 5 जार किती होतोय 20. ओके, बघा इथं 36 मधून 20 गेल्यानंतर किती उरतोय तिथं 16. म्हणजे डेल्टाची व्हॅल्यूज किती येते तिथं 16 येते. ओके, मग आता याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते बघू आपण. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, बाय युझिंग फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करायचं आता आपल्याला. आता आपला फॉर्म्युला काय असणार आहे बघा, -b ± (b² - 4ac) आणि होल डिवायडेशनमध्ये काय घ्यायचं आपल्याला 2a असा नंबर घ्यायचा आहे. ओके, बघा x = b ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर b ची व्हॅल्यूज आपल्याला दिसते तिथं किती आहे 6 आहे. हा मायनसचा साइन ॲज इट इज ठेवा, इथं 6 प्लस मायनस साइन ठेवा. त्यानंतर इनरूटमध्ये b² - 4ac याची किंमत आत्ता बघितली आपण की बघा डेल्टाची किंमत, डेल्टा हा कशा इक्वलमध्ये होता तर बघा डेल्टा हा b² - 4ac इक्वलमध्ये होता, b² - 4ac च्या इक्वलमध्ये होता. ओके, आणि डेल्टाची व्हॅल्यू जी आलेली आहे तर डेल्टाची व्हॅल्यूज किती आलेली आपली 16. तर मग ती 16 काय करणार आहे आपण इथं अरेंजमेंट करणार आहे. ओके, आणि अपॉन 2 ॲज इट इज ठेवा आणि a ची व्हॅल्यूज किती आहे तर a ची व्हॅल्यूज दिली तिथं 1. बघा याला कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. -6 ॲज इट इज ठेवा प्लस मायनस रूटमध्ये 16 ॲज इट इज ठेवा आणि डिवायडेशनमध्ये 2 × a किती होतोय तो 2a, 2 1 जा 2 असा होतोय. मग याला काय करा x = बघा -6 ॲज इट इज ठेवा प्लस मायनस 16चा स्क्वेअर रूट किती आहे तर तो किती येतोय 4 आणि डिवायडेड बाय किती आहे 2. बस हा जो क्वेश्चन दिसतोय याला काय करून घ्या तिथं ऑरमध्ये लिहून घेऊ आपण 2 टाईममध्ये. x = अगोदर काय करू आपण त्याला प्लसमध्ये लिहू -6 + 4 डिवायडेड बाय 2 आणि ऑरमध्ये लिहून घेऊ आपण त्याला निगेटिव्हमध्ये. बघा x = -6 - 4 डिवायडेड बाय 2. ओके, मग आता याचं जर फायनल सोल्युशन काढायचं म्हणलं तर काय येतं ते बघा x = बघा इथं सोडवू आपण वरती त्याला. हा जो क्वेश्चन आलेला आहे x =
इथं किती हे फायनली बघा -6 आणि 4 याचं फायनली आन्सर किती येतं आहे, तर याचं आन्सर येतं आहे -2 डिवायडेड बाय 2, म्हणजे फायनली आन्सर किती येतं आहे तिचं, तर याचं आन्सर येतं आहे -1. आणि ऑरमध्ये बघा हा सॉल्व्ह करणार आपण. x इज इक्वल टू किती आहे -6 आणि -4, तर किती होतं आहे त्याचा आन्सर -10 आणि डिवायडेड बाय 2, सो दॅट फायनल आन्सर किती तिथं -5. ओके, बस अशा पद्धतीने तो आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आणि एंडिंग तुम्ही करू शकता, तिथं सांगू शकतो आपण, तिथं फायनल सोल्युशनमध्ये लिहा तिथं -1 अँड -5 आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन्स. ओके, ते रूट सांगायचे असतात आपल्याला फक्त, तर ते इक्वेशनमध्ये तुम्ही ते सांगून टाकायचे. बस अशा पद्धतीने क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 2. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 सोल्युशनमध्ये अगोदर त्याला अरेंजमेंट करा. बघा, ऑन कम्पेअरिंग इक्वेशन कोणता इक्वेशन दिसतोय तो x² - 3x - 2 इज इक्वल टू 0 विथ कसोबत कम्पेअर करायचं आहे ax² + bx + c इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर करायचं आहे. वी गेट बघा काय मिळतं आपल्याला तिथं, तर हा जो इक्वेशन असतोय तो ऑलरेडी जनरल फॉर्म आहे, त्याच्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे तर तोच मिळणार आहे. म्हणून आपण जो मिळणार आहे तो इथे लिहून टाकू आपण. x² - 3x आणि -2 इज इक्वल टू 0 ॲज इट इज ठेवायचं आहे. का बरं, कारण की त्याच्यामध्ये चेंजेस करायचे नाही. ax² bx आणि +c ऑलरेडी तो जनरल फॉर्ममध्ये आलेला आहे, असा लिहून घेतला. यामध्ये a ची व्हॅल्यूज फाइंड आउट करा. a ची व्हॅल्यूज 1, b ची व्हॅल्यूज किती असणार आहे तर ती असणार -3 आणि c ची व्हॅल्यूज किती असणार आहे -2. बघा अशा पद्धतीने केला. आता काय करायचं आपल्याला, डेल्टाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac, म्हणजे डेल्टा हा इक्वलमध्ये असणार आहे b² - 4ac. अगोदर एवढी व्हॅल्यूज पुट करा, म्हणजे ते फॉर्म्युलामध्ये आपल्याला लगेच सोडवता येईल तिथं. बघा, डेल्टा इज इक्वल टू b² म्हणजे किती आहे -3 मायनस हा 4 ॲज इट इज ठेवा फॉर्म्युल्यातला. a ची व्हॅल्यूज 1 आणि c ची व्हॅल्यूज -2. याला कॅल्क्युलेट करा तिथं. -3 किती येतोय तर तो +9 येतोय. मायनस बघा 4 1 जा 4 आणि 4 2 जर किती होतोय 8, -8 असा होतोय तो. म्हणजे बघा 9 मायनस काय करून घ्या, अगोदर सॉल्व करून घ्या तिथं. मायनस काय होतोय तो प्लस आणि हा 8, म्हणजे डेल्टाची जी व्हॅल्यूज येते तर ती 9 आणि 8 किती होतोय 17. बघा डेल्टाची व्हॅल्यूज किती आली 70. जर डेल्टाची व्हॅल्यू जर 70 असेल तर आपण काय म्हणू शकतो की b² - 4ac याची व्हॅल्यूज किती आली आपली 17 आलेली. ओके, याला आपण या स्वरूपात लिहून टाकू तिथून. आता काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला यूज करून टाका तिथं. इथं लिहून घेऊ आपण बाय युजिंग फॉर्म्युला. ओके, बघा फॉर्म्युला काय आपला, तर तो असणार आहे x इज इक्वल टू -b ± इन रूटमध्ये b² - 4ac आणि होल डिवायडेशनमध्ये 2a. ओके, बघा x इज इक्वल टू बी दिलेला आपल्याला तिथं, तर बीची व्हॅल्यूज किती दिलेली -3. बघा हा फॉर्म्युल्यामधला निगेटिव्ह आणि हा -3. त्याच्यानंतर इथं ± साईन इन रूटमध्ये याची b² - 4ac याची व्हॅल्यूज किती आलेली आपली तर ती इथं आलेली आहे 17. इथं ठेवू आपण 17 आणि होल डिवायडेशनमध्ये इथं 2 आणि a ची व्हॅल्यूज दिलेली आपल्याला तिथं 1. बघा a ची व्हॅल्यूज 1 दिलेली आहे, तो 1 आपण इथं पुट करतोय. x इज इक्वल टू बघा मायनस काय होत आहे ते प्लस होत आहे, म्हणजे +3 आन्सर येईल त्याचं. आणि ± याचा आन्सर येतं आहे का तिथं 17चं स्क्वेअर रूट मिळतोय का, नाही मिळते. म्हणून तो काय करणार ॲज इट इज तसा असणार 17 आणि डिवायडेड बाय 2 1 जा 2. बस आता याचे फोड होणार आणि तिथं 17 हा काय तो तिथं इरॅशनल नंबर येतोय, त्याच्यामुळे हे फायनली आन्सर आपलं ॲज इट इज असणार आहे. म्हणून याला 2 टाईममध्ये लिहून टाका तिथं ऑरमध्ये. बघा x इज इक्वल टू 3 + √17 डिवायडेड बाय 2 आणि ऑरमध्ये परत निगेटिव्हमध्ये लिहा x इज इक्वल टू 3 - √17 डिवायडेड बाय 2. हे त्याचं फायनल सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 3. बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते बघू आपण. इथं अगोदर लिहिणं गरजेचं आहे आपल्याला. ऑन कम्पेअरिंग काय दिलेला आहे तो 3m² + 2m - 7 इज इक्वल टू 0 विथ कोणत्या इक्वेशन सोबत कम्पेअर करायचं आहे तर तो करायचा आपल्याला am² + bm + c इज इक्वल टू 0.
आता इथं व्हेरिएबल एम एम घेतलेलं आहे म्हणून आपण जनरल फॉर्ममध्ये एम एम टाकलेलं आहे तिथं. अदरवाईज वाय वाय असेल तर वाय वाय घ्या, एक्स एक्स असेल तर एक्स घ्यायचा आहे तो. मग आता याला आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं तो बघू आपण. बघा कम्पेअर करत असताना ऑलरेडी तो कम्पेअर झालेला आहे. ओके, सो दॅट काय मिळतं आपल्याला तिथं 3m² प्लस 2m आणि -7 इज इक्वल टू 0. ओके, मग सांगा बरं एची व्हॅल्यूज किती असणार आहे. तर एची व्हॅल्यूज असणार आहे 3, बीची व्हॅल्यूज किती असणार आहे तर ती असणार आहे 2 आणि सीची व्हॅल्यूज किती असणार आहे तर ती -7. ओके, मग आता इथं काय करायचं आहे आपल्याला तिथं डेल्टाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. डेल्टाचा फॉर्म्युला काय असणार आपला डेल्टा इज इक्वल टू b² - 4ac. ओके, बघा याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. बीचा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर तिथं 2चा स्क्वेअर -4 एची व्हॅल्यूज 3 अँड 7 व्हॅल्यूज -7, सीज व्हॅल्यूज -7. बघा 2² इज 4 -4 3 are 12 आणि 12 7 are किती होत आहे 84 होत आहे. ओके, 4 3 are 12 आणि 12 7 are 84 आणि हा जो असतो तो काय असणार आहे -84 असणार आहे. ठीक आहे, मग आता निगेटिव्ह जर कधी असेल तर आपण काय 4 ॲज इट इज लिहित असतो तिथं आणि मायनस मायनस काय होत आहे तिथं काय होत आहे तिथं तर ते प्लस होत आहे. ओके, आणि हा 84 आहे. सो दॅट डेल्टाच व्हॅल्यूज इज 88. ओके, मग ही जी व्हॅल्यूज असणार आहे तर ती व्हॅल्यूज आपल्याला काय करायचं आहे, ही जी व्हॅल्यूज आलेली तर ही व्हॅल्यू कशाची आलेली आहे आपली b² - 4ac याची व्हॅल्यूज आलेली आपली तिथं 88. ओके, याला आपण अंडरलाईन करून ठेवला तरी चालतो. ओके, आता आपण पुढे याला सॉल्व्ह करू. आता काय करायचं आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला मेथडसाठी इथं लिहून घेऊ आपण बाय युझिंग फॉर्म्युला. बघा फॉर्म्युला जर यूज करायचं म्हणलं आपल्याला तर काय करावं लागेल तिथं आपल्याला तर x इज इक्वल टू -b प्लस मायनस इन रूटमध्ये b² - 4ac हा फॉर्म्युला असणार आहे आणि होल डिवायडेशनमध्ये काय असणार आहे 2a असं असणार आहे. सो दॅट x इज इक्वल टू बीची व्हॅल्यूज किती असणार आहे तर बीची व्हॅल्यूज किती आहे 2, तर हा निगेटिव्हचा साईन ठेवा, 2 तसा ठेवा, प्लस मायनस ठेवा आणि इन रूटमध्ये b² - 4ac याची व्हॅल्यूज किती आलेली आहे आपली इथं बघा 88 आलेली आहे. तर इथं ठेवणार आहे आपण 88 आणि होल डिवायडेशनमध्ये 2 आणि एची व्हॅल्यूज किती आहे तर एची व्हॅल्यूज बघा इथं दिलेली आपल्याला 3, तर तो 3 आपण काय करणार आहे इथं पुट करणार आहे. सो दॅट x इज इक्वल टू -2 प्लस मायनस हा जो 88 दिलेला आहे तर 88 काय करायचा आहे परफेक्ट स्क्वेअर आहे का तिथं नाही आहे. मग याला काय करायचं असं फोड करायची की तो एक नंबर हा त्यातला काय करायला यायला पाहिजे तिथं परफेक्ट स्क्वेअर यायला पाहिजेत. मग याला आपल्याला कशा पद्धतीने फोड करायची ते आपल्याला येणं गरजेचं आहे. मग इथं काय करू आपण 88 कोणत्या टेबलमध्ये येतोय तो 4च्या टेबलमध्ये येतोय. ओके, तर 4च्या टेबलमध्ये किती नंबरला येतोय बघा 4च्या टेबलमध्ये येतोय तो 4 2 4 2 ओके, बघा 22 4 जार किती होतोय 88 होतोय आणि होल डिवायडेशनमध्ये 2 3 जार किती येतोय तो 6. ओके, मग आता पुढे सोडवू आपण त्याला x इज इक्वल टू -2 प्लस मायनस हा जो 4 × 22 लिहिला आपण तर हा 4 कशासाठी आपण त्याला फॅक्टर केला की हा 4 बाहेर आणायचा आपल्याला तिथं. ठीक आहे, मग हा 4 जर कधी बाहेर आणला तर किती होतोय 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे तर मग त्याचा स्क्वेअर रूट किती आहे तर तो 2 आहे आणि इन रूटमध्ये 22 ॲज इट इज असणार आहे आणि डिवायडेशनमध्ये किती तिथं 6 आहे. मग आता असा स्वरूपात जर इक्वेशन असेल त्याला काय करून टाका डिवाइड करून टाका. असं विचारायचं की 2 आणि 6 कोणत्या टेबलमध्ये तर ते कितीच्या 2च्या टेबलमध्ये येतोय म्हणून या तिन्ही नंबरला काय करून टाकू आपण तिथं 2 डिवाइड करून टाकू. बघा 2 1 2 प्लस मायनस तसा 2 1 2 आणि इन रूट 22 तसा आणि 2 3 6 बघा 3 आलेला आहे तो. यालाच काय करायचं आपल्याला ऑरमध्ये लिहून टाकायचा. ऑरमध्ये एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये म्हणजे आपलं फायनल सोल्युशन ते होऊन जातं. ठीक आहे, किंवा याला आपण डायरेक्ट या स्वरूपात लिहू शकतो x इज इक्वल टू -1 प्लस मायनस × 22 डिवायडेड बाय 3 कारण की × 22 आणि 1 याचा मल्टिपल हा × 22 येतो. हे आपलं फायनल झालं सोल्युशन. याला 2 टाइम लिहायचं एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये. ओके, सो दॅट फायनली आन्सर सोल्युशनमध्ये काय सांगू शकतो आपण की -1 प्लस × 22/3 आर रूट्स ऑफ गिवन इक्वेशन्स. प्लस मायनसमध्ये दोनदा त्याला लिहून टाकायचं. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 दिलेला असणार आहे. याला काय करून घ्या अगोदर कम्पेअर करून घ्या. शॉर्टकटमध्ये लिहितोय आता इथं कम्पेअर विथ am² प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. ओके, बघा हा जो क्वेश्चन दिसतोय तो ऑलरेडी कम्पेअर झालेला आहे. जर कम्पेअर झालेला असेल तर काय करत असतो आपण ॲज इट इज लिहित असतो तिथं 5m²
-4m -2 इज इक्वल टू 0. चेंजेस वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय करा, ABCचे व्हॅल्यूज फाइंड आउट करा. A ची व्हॅल्यूज असणार आहे 5, B ची व्हॅल्यूज असणार आहे -4 आणि C ची व्हॅल्यूज किती असणार आहे -2. मग आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. तर पहिलं काय करा, डेल्टाचा फॉर्म्युला वापरून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो सोपा जाईल सोडवायला. डेल्टाचा फॉर्म्युला असणार B² - 4AC. यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. B² म्हणजे किती आहे -4 आणि याचा स्क्वेअर मायनस हा 4 ॲज इट इज ठेवा. A ची व्हॅल्यूज किती आहे तर 5 आणि C ची व्हॅल्यूज -2. ओके, बघा कॅल्क्युलेट करून घ्या. -4चा स्क्वेअर किती येतोय +16 -4 5 जार 20 आणि 22 जार किती होतोय 4 5 जार 20 22 जार 40 -40 असा होतोय तो. ओके, मग आता याला सॉल्विंग करायचं असताना 16 मायनस मायनस काय होतोय प्लस आणि हा 40, म्हणजे दोघांची ॲडिशन जर केली तर 56 अशी होत असतो. म्हणजेच आपण थोडक्यात असं सांगू शकतो की B² - 4AC याची जी व्हॅल्यू जर लिहिली तर ती किती आलेली आहे 56 अशा लिहिली. ठीक आहे. मग आता काय करायचं आपल्याला, फॉर्म्युला मेथडसाठी फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, मग इथे लिहून घेऊ आपण बाय युझिंग फॉर्म्युला. बघा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहीतच आहे. फॉर्म्युला असणार आहे आपला -b x इज इक्वल टू -b प्लस मायनस इनरूट B² - 4AC आणि होल डिवायडेशनमध्ये काय येतो 2a येतोय. x इज इक्वल टू, बघा व्हॅल्यूज पुट करू आपण. B ची व्हॅल्यूज किती दिलेली आपल्याला, तर B ची व्हॅल्यूज दिली -4. बघा निगेटिव्हचं साईन आणि -4. ओके, प्लस मायनस इनरूटमध्ये B² - 4AC याची व्हॅल्यूज किती आलेली आहे 56 आलेली आहे. आता 56 आलेली आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे, खाली बघा इथं 2 ॲज इट इज ठेवायचा आणि याची व्हॅल्यूज किती दिलेली आपल्याला, तर ती दिलेली आपल्याला 5. ओके, याला कॅल्क्युलेट करू आपण. मायनस मायनस काय होतोय +4 होतोय, प्लस मायनस हा जो 56 आहे तर 56ला काय करायचं थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहायचं आहे. जसं मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये किंवा एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की त्याचं काय करायचं, परफेक्ट स्क्वेअरमध्ये काय करायचं, याला फॅक्टर पाडायचे. मग आता याला 14 4 जार 56 असं लिहू आपण तिथून. ओके, 14 4 जार 56 आणि होल डिवायडेशनमध्ये लिहायचं आहे 5 2 जार किती होतोय 10 होतोय. ओके, 14 4 जार का केलं, कारण की 4 हा त्यातला परफेक्ट नंबर येतोय आणि तो बाहेर आल्यानंतर किती आन्सर येईल त्याचं 2 आन्सर येतं. म्हणून x इज इक्वल टू 4 प्लस मायनस हा जो 4 आहे तो 4चं स्क्वेअर रूट आणायचं, म्हणजे त्याला बाहेर जर पाठवला तिकडे 2 येतोय आणि इनरूटमध्ये 14 आणि डिवायडेशनमध्ये किती तिथं 10. बघा अगोदरच्या क्वेश्चनमध्ये जसं आपण त्याला डिवाइड केलं होतं की हा जो 4 2 आणि 10 दिसतोय त्याला काय करा तिथं 2 2 न डिवाइड करून टाका. 2 न डिवाइड केल्यानंतर बघा याला जर 2 न डिवाइड केलं तर 2 2 जा 4 प्लस मायनस 2 1 जा 2 इंटू 14 ॲज इट इज आणि 2 5 जार 10 या स्वरूपात येतोय. मग यालाच काय करून घ्या तिथं सेपरेट ऑरमध्ये लिहून टाका. ऑरमध्ये कशा पद्धतीने येतोय बघा तो, इथं x इज इक्वल टू अगोदर काय करू आपण त्याला 2 प्लस मायनस, बघा हा जो 1 दिसतोय तो 1 न 14ला मल्टिपल करून टाका, म्हणजे इंटू 14 आणि डिवायडेड बाय किती तिथं 5. बस यालाच काय करायचं तिथं 2 टाईममध्ये लिहून टाकायचं, एकदा प्लसमध्ये आणि एकदा मायनसमध्ये. बघा x इज इक्वल टू 2 प्लस इंटू 14 डिवायडेड बाय 5 आणि ऑरमध्ये इथं लिहितोय खाली ऑरमध्ये x इज इक्वल टू 2 मायनस इंटू 14 डिवायडेड. त्यानंतर बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर 5. बघा सोल्युशनमध्ये अरेंजमेंट करत असताना अगोदर काय करून घ्या, दिलेल्या क्वेश्चनला कम्पेअर करून घ्या. मग त्या कम्पेअर करत असताना काय करा, इथे लिहून टाकू आपण कम्पेअर विथ ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 यासोबत कम्पेअर करून घ्या. आता इथं जर बघितला तर तो कम्पेअर झालेला नाही आहे. ओके, कारण की आपला जनरल फॉर्म काय आहे ay² प्लस by प्लस c इज इक्वल टू 0, म्हणजे हा जो कॉन्स्टंट आहे तो इक्वलच्या लेफ्ट साईडला आहे. आपला इथं कुठे गेलेला आहे तो इक्वलच्या राईट साईडला गेलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, तो मध्ये पाठवावा लागेल आणि याला अंशांनी छेदरूपामध्ये हा नंबर नको किंवा फ्रॅक्शनमध्ये नंबर नको. म्हणून आपल्याला काय करावं लागेल की हा 3 कॅन्सल करण्यासाठी पूर्ण इक्वेशनला काय करायचं 3 ने मल्टिप्लाय करायचा. ओके, बघा आता 3 ने मल्टिप्लाय जर कधी केलं तर काय होतोय तो 3 इंटू वाय 3y² प्लस हा जो 1/3 दिसतोय 1/3 दिसतोय, याला जर आपण 3 ने मल्टिपल केला तर 3 3 काय होतं तिथं कॅन्सल, म्हणजे उरतोय तिथं फक्त 1y आणि इज इक्वल टू याला जर 3 ने मल्टिपल केला तर 2 3 जर किती होतोय 6, म्हणजे पूर्ण इक्वेशनला आपण काय केलं 3 3 ने मल्टिपल केला, म्हणजे तो 3 काय होतोय तिथं कॅन्सल होतोय. मग आता हा आला तो नंबर, हा जो 6 दिसतोय तर 6ला काय करू आपण तिथं लेफ्ट साईडला तिथं पाठवून देऊ तिथं, म्हणजे 3y² प्लस 1y आणि -6 इज इक्वल टू 0. बघा आता जर बघितला तर इक्वेशन हा जनरल फॉर्ममध्ये आलेला आहे. जनरल फॉर्ममध्ये आलेला असेल तर काय करा तिथं a ची व्हॅल्यूज 3, b ची व्हॅल्यूज किती आहे 1
आणि सीची व्हॅल्यूज किती आहे -6. ओके, मग आता इथं काय करायचं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला काय आपला डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac हा फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा बीची व्हॅल्यू बीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर मायनस 4, एची व्हॅल्यूज 3 आणि सीची व्हॅल्यूज किती आहे -6. ओके, बघा 1चा स्क्वेअर किती येतोय 1, मायनसचा साईन ठेवा, 4 3 जार 12. ओके, आणि 12 6 जार किती होतोय 72, -72 असा होतोय तो. मग मायनस मायनस काय होतोय तो मायनस मायनस होतोय प्लस, आणि हा 72 म्हणजे इथं जर बघितलं आपण बी स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यूज किती आली तिथं 73. 72 प्लस 1 73 ही जी व्हॅल्यूज आहेत ती ही व्हॅल्यू काय करू आपण तिथं फॉर्म्युल्यामध्ये पुट करू. ओके, इथं लिहू आपण बाय युझिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला काय असणार आहे आपला, तर एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इंटूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि होल डिवायडेशनमध्ये काय करायचं आपल्याला 2a फॉर्म करायचं आहे. एक्स इज इक्वल टू बीची व्हॅल्यूज किती असणार आहे, तर बीची व्हॅल्यूज आपल्याला इथं दिलेली आहे 1, इथं लिहू आपण निगेटिव्ह आणि 1, त्यानंतर प्लस मायनस याची व्हॅल्यूज किती आलेली आहे तिथं 73 आणि होल डिवायडेशनमध्ये लिहायचं आपल्याला 2 आणि एची व्हॅल्यूज किती दिलेली आहे, तर एची व्हॅल्यूज दिलेली आहे तिथं आपल्याला 3. ओके, या स्वरूपात बघा एक्स इज इक्वल टू -1 प्लस मायनस इंटूट हा जो 73 दिसतोय तर हा परफेक्ट स्क्वेअर येत नाही आहे, म्हणून 73 ॲज इट इज ठेवायचा आपल्याला, आणि 2 3 जर किती आहे 6. बस इथं तो फिनिश होऊन जातो. यालाच ऑरमध्ये लिहून टाकू आपण तिथं. सो दॅट एक्स इज इक्वल टू -1 प्लस इंटूट 73 डिवायडेड बाय 6 आणि ऑरमध्ये लिहायचं आहे तिथं एक्स इज इक्वल टू -1 मायनसचा साईन ठेवा इंटूट 73 आणि डिवायडेड बाय 6. म्हणजे एकदा प्लसमध्ये लिहा एकदा मायनसमध्ये लिहा, इथं तो फायनली सोल्युशन संपून जातो. खाली एंडिंगही करू शकता तुम्ही. ओके, त्यानंतर बघू आपण लास्ट क्वेश्चनमधला. बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन दिलेला असणार आहे तो ऑलरेडी काय केलेला आहे तिथं कम्पेअर झालेला आहे. ओके, मग इथं लिहून घ्या आपण अगोदर कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके, जर कम्पेअर झालेलं नसेल तर कम्पेअर करा, आणि कम्पेअर जर झालेला असेल तर तो ॲज इट इज लिहून टाका तिथं. बघा 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 आणि इज इक्वल टू 0. मग आता इथं सांगा एची व्हॅल्यूज किती असणार आहे 5, बीज व्हॅल्यू इज इक्वल टू 13 अँड सीज व्हॅल्यू इज 8. ओके, मग आता इथं काय करायचं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. तर फॉर्म्युला वापरायचा आपल्याला डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. या फॉर्म्युलानुसार अगोदर आपण बी स्क्वेअर मायनस 4ac काढून घेऊ. बघा बी स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर 13 स्क्वेअर मायनस 4, एची व्हॅल्यूज किती असणार आहे तर 5 आणि सीची व्हॅल्यूज किती असणार आहे ती तर इथं असणार आहे 8. ओके, मग आता इथं जर बघितलं आपण त्याचं फायनल सोल्युशन काढू आपण. 13 स्क्वेअर किती येतो आहे 169 मायनस 4 5 जार 20. ओके, आणि 28 जार किती होत आहे 160. मग याचं जर सबट्रॅक्शन केली तर 169 मायनस 160 फायनल सोल्युशन 9. सो दॅट डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac आणि याचीच व्हॅल्यूज किती आलेली आपली तिथं 9. ओके, मग आता काय करणार आपण फॉर्म्युला यूज करणार आहे. मग इथं लिहू आपण फॉर्म्युला बाय युझिंग फॉर्म्युला. बघा फॉर्म्युला काय असणार आपला तिथं एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इंटूटमध्ये लिहा बी स्क्वेअर मायनस 4ac आणि होल डिवायडेशनमध्ये 2a. ओके, बघा एक्स इज इक्वल टू बीची व्हॅल्यूज किती असणार आहे, बीची व्हॅल्यूज दिलेली आहे 13 -13 प्लस मायनस इंटूटमध्ये एची व्हॅल्यूज किती आलेली आहे तिथं 9 आणि होल डिवायडेशनमध्ये 2 आणि एची व्हॅल्यूज किती असणार आहे तर 5. ओके, मग इथं लिहा एक्स इज इक्वल टू -13 प्लस मायनस 9चा स्क्वेअर रूट किती आहे तर तो येतोय 3 आणि होल डिवायडेशनमध्ये 2 5 जर किती होतोय 10. बस त्याला एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये नोट करून टाकायचा. एक्स इज इक्वल टू अगोदर पॉझिटिव्हमध्ये लिहू आपण -13 प्लस 3 डिवायडेशनमध्ये 10 आणि ऑरमध्ये एक्स इज इक्वल टू -13 -3 डिवायडेड बाय 10. बघा याला सॉल्व्ह करून घेऊ आपण. एक्स इज इक्वल टू -13 आणि 3 याचा फायनल आन्सर -10 डिवायडेड बाय 10 आणि इज इक्वल टू याचा फायनल आन्सर सोल्युशन -1 आणि ऑरमध्ये एक्स इज इक्वल टू बघा याचं सोल्युशन बघितलं तर हे -16 डिवायडेड बाय 10 असा होतोय आणि याच्या हाफ करून टाका. ओके, 2 8 जार 16 आणि 2 5 जार 10 म्हणजे फायनल सोल्युशन जर बघितलं आपण तर इथं लिहून घेऊ आपण. एंडिंग काय आहे तिथं
-1 and hence -1 and -8/5 are roots of given equation. बस अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचे. बघा मित्रांनो, लास्ट क्वेश्चन असणार आहे आपला क्वेश्चन नंबर 3. काय सांगितलंय त्याच्यामध्ये बॉक्स दिलेला आपल्याला कम्पेअर द इक्वेशन. आपल्याला काय करायचं आहे, जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करायचं आहे. अगोदर काय करून घेऊ आपण, तिथं कम्पेअर ऑलरेडी झालेला आहे तो. ओके, तर इथं लिहून घेऊ आपण कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. ओके, बघा इथं व्यवस्थित जर बघितलं आपण तो ऑलरेडी कम्पेअर झालेला आहे, म्हणून त्याला आपण ॲज इट इज लिहितोय x² + 2 × 3x आणि +3 = 0. ओके, कम्पेअर झालेला आहे. पुढे आपल्याला काय सांगितलंय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ. आता फाइंड द व्हॅल्यूज ऑफ काय करा सांगितलं आपल्याला, त्यांनी b² - 4ac काढा सांगितलेलं आहे, डेल्टाची व्हॅल्यूज. मग आपल्याला काय करायचं की a ची व्हॅल्यूज किती आहे 1, b ची व्हॅल्यूज किती आहे 2 × 3 आणि c ची व्हॅल्यूज किती तिथं 3. मग आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू जर कधी काढायची असली तर आपल्याला फॉर्म्युला माहितच आहे. फॉर्म्युला कोणता येतोय आपला तिथं, डेल्टा = b² - 4ac. ओके, मग यामध्ये काय करा, तिथं व्हॅल्यूज पुट करा. बघा b² म्हणजे 2 × 3 याचा स्क्वेअर -4, a ची व्हॅल्यूज किती आहे 1 आणि c ची व्हॅल्यूज किती आहे 3. याला कॅल्क्युलेट करा. 2 चा स्क्वेअर येतोय 4 × 3 चा स्क्वेअर × 3 चा स्क्वेअर म्हणजे 3 -4 ब्रॅकेटमध्ये 1 आणि इथं पण 3. आता मल्टिपल करून घेऊ. 4 × 3 होतोय 12 -4 × 1 4 आणि 4 × 3 12. म्हणजे डेल्टाची जी व्हॅल्यूज असणार आहे तर ती किती असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे बघा त्यांनी आपल्याला सांगितलेलं की b² - 4ac याची व्हॅल्यूज फाइंड आउट करा. तर याची व्हॅल्यूज किती आलेली आपली तिथं 0. ओके, परत पुढच्या बॉक्समध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की राईट द फॉर्म्युला टू सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आपल्याला जो फॉर्म्युला दिलेला असेल तर तो फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहितच आहे. कोणता फॉर्म्युला आपला जनरल फॉर्ममध्ये बघा, x = -b ± मध्ये b² - 4ac आणि होल डिवायडेशनमध्ये काय करत असतो आपण 2a लिहित असतो. x = बघा b ची व्हॅल्यूज किती दिलेली आपल्याला, तर ती दिलेली आपल्याला 2 × 3, याला मायनस साईन ठेवा, प्लस मायनस. बघा याची जी व्हॅल्यूज असणार आहे याची व्हॅल्यूज किती असणार आहे तिथं, तर याची व्हॅल्यूज दिलेली आपल्याला तिथं 0 आणि होल डिवायडेशनमध्ये दिली आहे इथं 2 आणि a ची व्हॅल्यूज किती दिलेली आहे, तर a ची व्हॅल्यूज दिलेली तिथं आपल्याला 1. मग याला कॅल्क्युलेट करा. x = -2 × 3 आणि इथं जर कधी बघितलं आपण तर काय होतोय तो, तर × 0 म्हणजे काहीच नाही तिथं. ओके, आणि खाली उरतोय फक्त तिथं 2 × 1 = 2. म्हणजे फायनली सोल्युशन जे असणार आहे आपलं तर ते किती असणार आहे, × 3. मग आता इथं जर बघितलं आपण तर इथं हा पण 2 कॅन्सल होतोय. म्हणजे एक्सची व्हॅल्यूज जी असणार आहे तर ती किती असणार आहे, निगेटिव्ह × 3. ओके, बघा अशा पद्धतीने आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपलं चॅनल आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर आपली मेथड सोपी वाटत असेल तर आपल्या वर्गमित्रांनाही याचा लाभ घेऊ द्या आणि आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनलचं नाव कळवा आणि त्यांनाही अभ्यासाचा योग्य फायदा घेऊ द्या. थँक्यू.